मी ज्यांनी ज्यांनी या निवडणुकीत शिवाचा वाटा घेतला असेल, खारीचा वाटा घेतला असेल, अहोरात्र पक्षासाठी आमच्यासाठी जे झटले त्यांचे तर प्रथमतः आभारच व्यक्त करेल मनापासून. दुसरं, ज्यांनी ज्यांनी पक्षात राहून पक्षाची गद्दारी केली त्यांचं मी सविस्तरपणे आभार व्यक्त करणार. माझ्या प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी केली, परंतु आम्ही काही धुरंधर नाही, काही लोकांचे डावपेच आमच्या लक्षात आले नाही. आम्ही सहज गतीने आपला प्रचार करत आपापले मत मागत कुठले डावपेच टाकले नाही. पण ते म्हणताना शत्रूंचं सैन्य मोजल्यापेक्षा आपल्यातले गद्दार ओळखा हे ओळखण्यात आमची चूक झाली. आपले प्रभाग क्रमांक 10 ब गटातले उमेदवार देवाभाऊ पाटील नाही आले. ठीक आहे, आता हरकत नाही, तुम्ही जसं सांगाल तसं वरिष्ठांचं ऐकावं लागणार आहे. परंतु मी आता आभार प्रसंगी जास्त बोलणारच नाही. पण एक गोष्ट इथं नमूद करू इच्छितो की 1.5 वर्षापूर्वी एक लोकसभा आपण हारलो अवघ्या 4,000 मतांनी. दुसरी निवडणूक आपण विधानसभाची हारलो, भले ती आपली नसत पण आपण हारलो, आपली होती. आता तिसरी निवडणूक आपण महानगरपालिकेची हारतो. मला काही लोकांना सांगायचंय, हे बार भाई किती कारोबार बरोबर नाही. पक्ष नेतृत्व व्यवस्थित चाललं तर त्याच्यात आमचं भवितव्य घडलं. पक्षाने वरून भरपूर मदत केली, नाकारता येणार नाही, परंतु जशी पाहिजे होती तशी माझ्या बापूंच्या बोलण्यानुसार झाली नाही. आज मला आवडत आहे तुम्ही, मी थांबतोय बोलण्याला, पण बोललं नाही तर आपण 4थी निवडणूक हारू. ती येते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. निवडणूक घेणारे जाणारे काही फरक पडणार नाहीये. आता माझं वय 55 झालंय. आता आपण पुढची गोष्ट ठेवायची काय येते 7-8 वर्षानंतर जसं वाटलं तसं कारभार तर त्यात काही भाग नाही. निवडणूक घेणारे हा 2 नंबरचा प्रश्न आहे. परंतु जी निवडणुकी जो कारभार घडला तो योग्य नाही. कार्यकर्त्यांनी अतिशय ज्या कार्यकर्त्यांना माहित नसत त्यांनी आभार कष्ट केले पक्षासाठी. पण मतदान जे आहे भारतीय जनता पक्षाचं गेलं कुठं? भारतीय जनता पक्षाचं 2 आणि 3 वर्षापूर्वी एवढं मोठं मतदान होतं या मालेगाव शहरात. एवढं 9 लोकांवर आपण 2 लोकांवर बढती झाली पाहिजे. आपलं डिमोशन झालं कसे काय? भाजपचे मत गेले कुठं? हे सिच्युएशन आपण बदललं पाहिजे. पक्षाला चांगले नेतृत्व दिले पाहिजे. आणि ज्यांना थोडीशी लाज वाटत असेल ना, हे लोकसभेला झालं होतं ते आता झालं. नैतिकता मनाला मानून तुम्ही राजीनामा दिले पाहिजे. युती तुटली, तिकीटच्या भानगडी ते नंतर पक्षाची यंत्रणा व्यवस्थित नाही ती भानगड. कार्यकर्ता जो असतो त्याला किती शोषण झालं त्याचं. ज्या उमेदवार ज्यांनी, माझं तर झालंय, मला इतर पॅनलचं माहित नाही. माऊलींनी जे बोलण्यासाठी रोखलं होतं तेच बोलावं लागू राहिलं. दुसरं काहीच नव्हतं. माऊली येत होतो तो विषय. तर मी भामरेंच्या इथं थांबलो होतो, डॉक्टर भामरे, सुभाषदादा भामरेंच्या. त्यावेळेस पूर्ण मतदारसंघाच्या पेट्या फुटल्या आणि शेवटची विधानसभा 114ची लागली होती. तिथं 1,94,000चा जो आपला पराभव झालेला होता त्या ठिकाणी मी माझ्या मतदारसंघाला आलेलो होतो की आज 30 कंडिशन हिसाब चौकशी झाली. 500 मत त्या पेटीवर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेले आणि ते काम शहर अध्यक्ष देवाभाऊ पाटील थांबवू शकत होते. तर तो रफिक आरडी मी गेल्या 1 महिन्यापासून सांगत होतो की मला त्या भागात उमेदवारी करायची आहे आणि तो तुमचा बिझनेस पार्टनर आहे, तुम्ही त्याला थांबवलं पाहिजे. तर तुम्ही ते दोघं जण एका बाजूच्या खुर्चीवर बसता, रोज तुमचा दैनंदिन हिसाब होतो.
त्याला जर थांबवलं तर मागच्या वेळेला त्यांनी माझ्या विरोधात उमेदवारी केली होती आणि तो 1200 मतं मागच्या वेळेला खाऊन गेलेला होता आणि आज तीच कंडिशन होती की त्याला जर थांबवलं असतं देवभाऊंनी तर माझा पराभव झाला नसता. त्याच्यानंतर तो इतर वार्डांमध्ये जाऊन काम करत होते. मग याचा अर्थ आपण काय समजायचं? म्हणून जे शहर अध्यक्ष राहून तुम्ही पक्षाचं काम करू शकत नाही, पक्षाचे माणसं निवडून आणू शकत नाही आणि तुमची कुठे काही तशी परिस्थिती नाही, तुम्ही एखाद्या छोट्याशा मतदारसंघात अडकून जाता. असे भारतीय जनता पक्षाने यापूर्वी शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, अजून इतर काही पद ज्या माणसांच्या मध्ये लायकी असेल की त्यांनी इतर प्रभागात जोता टाकले पाहिजे अशा लोकांना पद दिले पाहिजे या मताचा मी. म्हणून आज एक दिलाने एक मताने एक आपण ठराव वरिष्ठ मानताय. या ठिकाणी सिनियर सिटीजन देखील विजयभाऊ आता बोलले की भारतीय जनता पक्षाचे विश्वासात घेतलं नाही, त्यांना कुठल्या कामाची जबाबदारी दिली नाही का की ते चालणारे नाही होते का? म्हणून या ठिकाणी शहर अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष बनवण्याची नादीमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांना असं वाटत नसतं भारतीय जनता पक्ष वाढला पाहिजे मालेगाव शहरात तालुक्यात, जिल्हा परिषद पंचायत समितीचा आपले उमेदवार निवडून आणायचे असेल मालेगाव तालुक्यात तर एक फुटाने एक दिलाने असा ठराव मंजूर करतो आम्ही की जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष चालणार का नाही चालणार, ज्यांना नाही चालणार आहे त्याची ओळख करायची. आता आपण सर्वांनी ठरवलंय हे लोक नाही येते म्हणून आता हे त्यांनी राजीनामा आपण मागण्यापेक्षा हे प्रसाद हिरे जे आहेत त्यांनी संगमेश्वर भागात सर्वेकडं पण माझ्याकडे आठवण देखो कार्यक्रम आहे. सर्व प्रभागात त्यांनी 1,000 मतांचा फरक पाडण्यासाठी 5 लाख रुपये प्रत्येक प्रभागात काढले. मास्टर लोकांची त्या यंत्रणेमार्फत ज्या ज्या ठिकाणी त्यांना ते उमेदवार ते पॅनल मध्ये नकोय किंवा एखाद्या ठिकाणी पूर्ण पॅनल नकोय अशा ठिकाणी त्यांनी आपल्या विरोधात मत मागायला लावलेले आणि ते मत शिवसेनेला टाका म्हणजे भारतीय जनता पक्षाने यांना पक्षात ठेवू नये असं एक मताने एक दिलाने आपण ठराव करतो. दुसरं ज्या शहर अध्यक्षांनी आमच्या प्रभागात काम केलं नाही अशा दोघांनी या संपूर्ण परिस्थितीचा नैतिक जबाबदारी ठेवून स्वतः शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्षांनी या गोष्टीचा राजीनामा द्यावा असं या ठिकाणी माझी मागणी आहे. याला अनुमोदन जर तुमचं असेल त्यांनी ओळख करावं. म्हणजे जवळजवळ 100% लोकांचं होतं नाही की शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांनी राजीनामा द्यावा, नैतिक जबाबदारी समजून आणि या प्रसाद हिरेची हकालपट्टी करण्यात यावा. संदर्भ हा विषय मुद्द्याने का की प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रभाग क्रमांक बाकी 5 प्रभागांमध्ये प्रसाद हिरे यांनी 500 रुपये तर वाटलेले आहेत. पण सकाळी 12 वाजेच्या 1 वाजेच्या दरम्यान पोलिंग मतदान प्रक्रिया चालू असताना काबरा विद्यालय या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मोठं बूथ त्या ठिकाणी 7 पेट्या होत्या आणि खुल्या माझ्या विरोधाचा जो उमेदवार आहे नरेंद्र सोनवणे त्याच्या बाजूला उभं राहून खांद्याला खांद्या लावून आणि गुलाबला मतदान नका करू, नरुशेठला मतदान करा असं खुल्या मनाने मोकळ्या मनाने पुढे मतदारांसमोर फुगड्यापणाने मागत होता. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करत होता. भारतीय जनता पक्षाला वरिष्ठांना मला सांगणे की या नालायक कुत्र्याची लवकरात लवकर हकालपट्टी करण्यात यावी. आणि संजीवभाऊ पाटील व माझे देवभाऊ माळी त्या असे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी त्या प्रभागात मेहनतीने काम करत होते. यांचे मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो.